नमस्कार. निलिमाज किचनमध्ये आज मी बनवणार आहे खमंग आणि कुरकुरीत अशी अळूवडी. चला तर अळूवडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत अळूची पाने. तर ती मी अगोदर बागेतून तोडून घेते. तर बागेतून आता आपण अळूची पाने छान हिरवीगार अशी तोडून घेतलेली आहे. आता ती पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. तर आता सारण तयार करण्यासाठी मी एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ, 1 चमचा ज्वारीचे पीठ, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, आवडीनुसार मीठ व चिंचगुळाची चटणी घेतलेली आहे. आता हे सर्व मिश्रण मी पाण्याने भिजवून घेते आणि याचे सारण तयार करून घेते. आता सर्व पानांच्या शिरा मी अशा प्रकारे लाटण्याने लाटून घेते. रोल खाली चिटकायला नको म्हणून मी एका चाळणीला तेल लावून घेते. आता एक पान घेऊन बेसनाचे सारण अशा प्रकारे लावून घेते. आता सारण लावलेल्या पानावर अजून एक दुसरे पान ठेवते. अशा प्रकारे 3 ते 4 पाने एकावर एक ठेवून सारण लावून घेते. आता आपले ह्या पानांना सारण लावून झालेलं आहे. आता खालच्या बाजूने वर घडी घालते आणि वरच्या बाजूने खाली घडी घालून घेते. नंतर वरच्या बाजूलाही सारण लावून घेते आणि त्याचा अशा प्रकारे रोल बनवून घेते. तर अशाच प्रकारे उरलेल्या पानांचे सुद्धा मी रोल बनवून घेते. एका भांड्यात मी पाणी उकळायला ठेवलेले आहे. त्यावर सर्व रोल वाफवून घेते. दहा ते 15 मिनिटे झालेली आहेत. आता आपले रोल वाफवले गेलेले आहेत आणि थंड झाल्यानंतर आपण त्यांच्या वड्या पाडून घेऊया. आणि आता गरम तेलामध्ये एक एक वडी सोडून कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. तर आपल्या अळूवड्यांना छान असे लेयर्स आलेले आहेत. तर आपल्या अळूवड्या खमंग आणि कुरकुरीत तयार झालेल्या आहेत. आपल्याला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.